कशी बाग काढून चालते, जरा ताट उभी राहा ना, असं मला माझी आई नेहमी ओरडते. पण आता माझ्या पाठीचा कणा ताट आहे म्हणून बरं आहे. पण ज्यांच्या पाठीचा कणा कामातून गेलेला असतो त्यांचं काय? त्यांच्यावरतीच उपाय शोधून काढणारे PS रामाणी यांच्या जीवनपटावर आधारित एक चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे ताठ कणा. 28 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तो रिलीज होतोय आणि PS रामाणी यांची भूमिका साकारतोय उमेश कामत. पहिल्यांदा बायोपिकमधून तो आपल्या समोर येतोय आणि हा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आपल्या लाडक्या शोमध्ये ज्याचं नाव आहे झेन एंटरटेनमेंट प्रेझेंट्स प्राईम शो. आणि मी अमृता आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. चला तर मग जाणून घेऊया ताठ कणा या चित्रपटातील कलाकारांचं मनोगत. माझ्यासोबत आहे अत्यंत गोड अभिनेत्री जी सतत वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या समोर येत असते, ती म्हणजे दीप्ती देवी. हाय दीप्ती. हाऊ स्वीट. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. खूप सुंदर दिसतीयस आज. थँक्यू. पण एका अत्यंत वेगळ्या भूमिकेतून ती आपल्या समोर येते, ते म्हणजे प्रतिमा रामाणी यांची भूमिका. एकदा आपल्या ऑडियन्सना सांगशील प्रतिमा रामाणी कोण आहेत, त्यांची भूमिका करताना तुझा काय अनुभव होता? अत्यंत ऋषितुल्य, जगप्रसिद्ध, विश्वप्रसिद्ध न्यूरोस्पायनल सर्जन डॉक्टर प्रेमानंद रामाणींच्या वामांगी त्यांच्या पत्नी ह्या आहेत प्रतिमा रामाणी. त्यांचं आधी वालावलकर हे आडनाव होतं, सुलभा वालावलकर, ते आता प्रतिमा रामाणी. तर डॉक्टरांचा जो काही एक एवढा मोठं देणगी आहे जी विश्वाला दिलेली आहे त्यांनी, ते म्हणजे आपल्या कण्याची सर्जरी जी अशक्यप्राय होती काही वर्षांपूर्वी, आणि त्याच्यावर दिवसरात्र संशोधन करून आता आपल्या पाठीच्या कण्याचे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करण्याची प्लिफ नावाची टेक्निक त्यांनी जन्माला आणली आणि त्याचे राईट्स त्यांनी फ्री ठेवले आहेत. तर एवढं समाजसेवी कार्य त्यांचं आहे आणि त्यांचा खरा बॅकबोन ही त्यांची बायको प्रतिमा रामाणी होती. आणि माझं भाग्य आहे की त्यांचं काम मला पडद्यावर आणता आलं. त्यांनाच आम्ही अर्पित करतो हा सिनेमा. ॲक्च्युली ताठ कणा 28 तारखेला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. आज त्याचा हा प्रीमियर शो या ठिकाणी पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण सारे एकवटलो आहोत. जगामध्ये जे अग्रगण्य न्यूरोसर्जन्स आहेत त्यामध्ये ज्यांची गणती केली जाते, ज्यांच्यामुळे भारतीय वैद्यकीय क्षेत्राची मान उंचावलेली आहे, असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर रामाणी सर. हजारो लाखो रुग्णांना त्यांनी पुन्हा एकदा ताठ कण्याने उभं राहण्याचा आत्मविश्वास दिलेला आहे आणि त्यांची ही आयुष्य गाथा ही तितकीच संघर्षमय राहिलेली आहे. गोव्याच्या एका छोट्या खेड्यातून हा आपला नायक आज खऱ्या अर्थाने जगाच्या पटलावरती एक महानायक झालेला आपण पाहतो आहोत. त्यांनी मांडलेली जी नवीन सर्जन प्रणाली आहे तिच्याविषयी सांगावं, ते 100पेक्षा अधिक मॅरेथॉन धावले आहेत हे सांगावं, की त्यांनी किती सुंदर पुस्तकं लिहिली आहेत आणि तीही 80हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत हे सांगावं. त्यामुळे मी सगळं काही सांगण्यापेक्षा मला वाटतं आपल्या टीमनी अतिशय सुंदर पद्धतीने हे सगळं चित्रपटातून मांडलं आहे. आणि आता मी जसं म्हटलं की हा त्यांचा प्रवासच सगळा अतिशय नाट्यमय असा प्रवास राहिलेला आहे. सर्वसामान्य परिस्थितीतून घडलेलं एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर रामाणी सर. आणि त्यांचा हा सगळा प्रवास या मोठ्या पडद्यावरती मांडला जावा असं स्वप्न एका निर्माता नसलेल्या निर्मात्याने पाहिलं. विजय मुळशिंगीकर, आज विजयजी आपल्यामध्ये नाहीत. हा चित्रपट तयार होईपर्यंत त्यांनी या जगाचा निरोप घेतला, पण हा चित्रपट त्यांचं स्वप्न होतं आणि ते त्यांच्या कुटुंबियांनी पूर्ण केलेलं आहे. मला वाटतं या गोष्टीसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर आज आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावरती आहे. 28 तारखेपासून सगळीकडे सगळ्यांना पाहता येणार आहे. तर तुम्हाला आत्ता नेमकं कसं वाटतंय?
पिक्चर जो ताटकणा आहे डॉक्टर रामाणी सरांवरती, त्याचं बनवण्याचं कारण म्हणजे पप्पांचं डॉक्टर सरांवरती असलेलं प्रेम. आई वडील हा परिवाराचा कणा असतो आणि तो कणा आमचा एकेकाळी थोडासा ढासळलेला आणि त्या सिच्युएशनमधून डॉक्टर सरांनी 2दा पप्पांना पूर्णतः बरं केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की जे दुसरं ऑपरेशन होतं पप्पांवरची, त्याच्यामध्ये मानेची स्लिप डिस्क झाली होती आणि त्यावेळेस ऑपरेशन करत असताना डॉक्टर सरांना एक वेदना होत होत्या. त्यावेळेस त्यांना एक त्रास होत होता, पण त्यांनी स्वतःच्या वेदना विसरून माझ्या पप्पांच्या वेदना त्यांनी कमी केल्या. म्हणजे एका पेशंटच्या वेदनेचा त्यांनी पहिला विचार केला. हीच त्यांना बाब खूप खूप भावली. माझे वडील त्यांचे अगदी ऋणी झाले आणि त्यांच्यासाठी काय करू काय नाही असं एक ध्येय त्यांना लागलं पाहिजे. माझे वडील ऑलरेडी कला क्षेत्रातलेच होते, वेडिंग फोटोग्राफर. त्याच्यानंतर त्यांनी गंगाजल नावाची एक ऑर्गनायझेशन उभी करून पाण्यासाठी जनजागृतीचं काम केलं. त्याच्यानंतर बुद्धांच्या जे शांतीचा संदेश देतात जगाला अशा बुद्ध स्थळांची त्यांनी डॉक्युमेंटरी केली, त्याच्यावरचं प्रॉफिटेबल बुक केलं आणि शेवटी मग सरांसाठी त्यांनी एक मूवी करायचं एक ध्येय निवडलं. अतिशय संघर्ष केला त्यांनी, अतिशय संघर्ष केला. तो आम्हाला खूप चांगल्याने माहिती आहे आणि आता शेवटी त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत आहे. मला पहिलीपासून सगळे लोक ओळखतात, तर त्यामुळे ताटकणा आहेच हे लोकांना पण आधीपासून माहिती आहे की मी ताटकणा त्यांचा आहेच. कारण नेहमी त्यांचं म्हणजे असं होतं की फक्त त्यांच्या कामामध्ये ध्येय वेडा म्हणतात तसे होते ते. त्यामुळे आपल्याला सगळी जबाबदारी कशी सांभाळायची, त्यांना सांभाळायचं, घर सांभाळायचं आणि सामाजिक बांधिलकी ती पण कशी सांभाळायची हे मी सगळं म्हणजे करून मला जेवढं त्यांना मदत करता येईल, सपोर्ट करता येईल तेवढा मी केलेला आहे. आणि आज तुम्ही सगळे त्यांच्या प्रेमाने, आमच्या प्रेमाने इकडे आलात, मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. थँक्यू. म्हणजे मी घरी बोलते पण आय कॅन्ट गिव्ह अ स्पीच इन मराठी. I just want to say that I'm extremely fortunate to be here, not only because I know him as a doctor, but he's my father and my mom, my brother who's sitting there, my family, my husband and my daughter. पण मी जगात कुठेही गेली ना तरी काहीही झालं तरी आणि कुठल्याही क्षेत्रात, इट्स नॉट अबाउट जस्ट मेडिकल फील्ड. आय एम एन आर्टिस्ट, आय रन अ कॉन्टेंट कंपनी. सो मी कुठल्याही क्षेत्रात जर का मी काही बोलत असेल ना, अच्छा तुझं नाव काय, अंजली रामाणी, ओ ते डॉक्टर रामाणी तुझे कोण. सो एनीवेअर अराउंड द वर्ल्ड आय गेट दॅट क्वेश्चन अँड दॅट्स वेन आय रिअलाइज हाऊ बिग ही इज. अँड वेन आय कम होम he is not a doctor for me, he is my father. So when we sit on the dining table and have dinner together with them, it is something else. I can't describe it in words here, but I feel extremely fortunate that in this life I have been blessed to be their daughter. Thank you. आणि ज्यांच्यामुळे हा सिनेमा सुरू झाला ते शिमोणीकर, म्हणजे या दोघांची आठवण या क्षणी ते सगळं व्हायला पाहिजे होते. त्यांनी खूप प्रेमाने हा सिनेमा केला, परंतु सिनेमा फक्त प्रेमाने होत नाही, त्यासाठी पैसा लागतो. आणि हे सगळं जुळता कणा मोडून पडला होता या सगळ्या गोष्टी. आणि मध्ये काय घडलं आणि कुठलाही मराठी सिनेमा जेव्हा होतो तेव्हा अशा प्रकारच्या अडचणी येत असतात. ह्या सगळ्या अडचणी पार करून पु ल देशपांडेचे शब्द आहे की पाणी अडलं होतं, तर तो पाणी अडलं होतं तो बोळा काढल्यानंतर पाणी बाहेर होतं. तो बोळा काढण्याचं काम गिरीशने केलं, त्यानंतर पाणी वाहत झालं. त्यामुळे हे दोघे पण ग्रेट माणसं, गिरीश आणि आमचं क्रू ॲक्टर सगळे, गिरीश, दीप्ती, सुयोग, सगळ्यांनी जबरदस्त कामं केली आहे. तर ते तुम्ही बघतच आहात. पण मुख्यतः आज या क्षणी आम्हाला आनंद होतो की आम्ही विजय मुश्किलकरचं एक स्वप्न पूर्ण करू शकलो. मी नुसतंच उमेशला आणि दीप्तीला क्रेडिट देत नाहीये, पण हे सगळ्या टीमला मी आज खरंच म्हणजे माझ्यासाठी थँक्स गिव्हिंग आहे.
की मी हे सगळ्यांना थँक्स म्हणतो की प्रत्येकाने आपला जीव लावला प्रत्येक रोलसाठी. एका वेड्या माणसासाठी हा सिनेमा होतोय, वेड्या माणसावर हा सिनेमा होतोय, ते डॉक्टर रामाणी. आणि हे त्यांचं कार्य हे लोकांसमोर पोचावं आणि तेवढ्यासाठी ही सगळी टीम उभी राहिली आणि या सगळ्या टीमनी मेहनत घेतली. त्याच्यासाठी ते विजय मोडशिंगीकरांचं जे स्वप्न होतं ते ह्या सगळ्या टीमनी पूर्ण केलेलं आहे. ते कोणाला एकट्याने काम नाही. अजिबातच वेळ नाही. माझी इच्छा आहे की लवकरात लवकर सिनेमा सुरू व्हावा आणि तो पाहावा. आज खरं तर अपील करण्याची वेळ यायला नाही पाहिजे, कारण आज इथे प्रेक्षकांपेक्षा फॅमिली जास्त आहे आणि सगळेच घरची मंडळी आहेत आणि आज डॉक्टर रामाणींच्यामुळे आपली किती मोठी फॅमिली आहे हे कळतं आहे. सो थँक्यू डॉक्टर, ही संधी दिली त्याबद्दल. आणि आमच्या सगळ्यांकडनं हे प्रेम डेफिनेटली आम्ही विजय मोडशिंगेकरांना मिस करतो आहोत आणि ते आज इथे असते तर खरंच खूप बरं वाटलं असतं. पहिल्या दिवसापासून माझी त्यांची भेट झालेली आहे आणि ते आज इथे नाही आहे, त्याचं दुःख होत आहे. पण आम्ही सगळ्या टीम मेंबर्सकडनं मी एवढंच सांगेन की आम्ही मनापासून काम केलेलं आहे आणि डॉक्टर रामाणी सरांची जे काही कार्य आहे, गिरीश सर नेहमी म्हणतात की रामाणी सर म्हणजे समुद्र आहे आणि आम्ही त्यातनं फक्त एक पेला पाणी काढलेलं आहे आणि ते या चित्रपटाच्या रूपाने तुमच्यासमोर आणलेलं आहे. सो प्लीज चित्रपट पहा, एन्जॉय करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू सो मच. आता माझ्यासोबत आहेत प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाचा ठोका चुकवणारे व्यक्तिमत्व म्हणजे मराठी बाणा सादर करणारे अशोक हांडे सर. आणि निमित्त आहे ताठ कणा या चित्रपटाचं. आपण त्यांचं मत जाणून घेऊया. त्यांना कसा वाटला चित्रपट सर? आज मी हा सिनेमा बघायला आलो होतो ते डॉक्टर PS रामाणी यांच्या प्रेमापोटी आलो होतो आणि नेमकं काय दाखवलं जाणार आहे त्यांची स्टोरी, लाईफ स्टोरी तर मला माहितीच होती, परंतु इतका प्रभावी चित्रपट केलेला आहे. फ्रेम टू फ्रेम हा चित्रपट. खरंच प्रेक्षकांनी हा चित्रपट म्हणून बघावा. नुसती PS रामाणी यांची बायोग्राफी म्हणून बघू नये तर चित्रपट म्हणून बघावा. इतकं सुंदर काम केलेलं आहे. मराठी चित्रपट कमीत कमी बजेटमध्ये कसा बनवू शकतो याचंसुद्धा ह्या पिक्चरमध्ये एक चांगलं त्यांनी डिरेक्टरला फार मार्क दिले पाहिजेत. स्टोरी, स्क्रीन प्ले, त्याचे डायलॉग, त्याची लोकेशन्स ही सगळी हुबेहूब उभी केलेली आहेत. इवन त्यांनी तो कॅरेक्टर ज्यावेळेला लंडनमध्ये जातं त्यावेळेला लंडनमधले त्यांचे कपडे बी, त्यांचे जे कलर्स वगैरे सगळे बदलले जातात. हे खरोखर म्हणजे खूप विचार केलेला आहे. आणि कमीत कमी बजेटमध्ये जरी पिक्चर बनवायचा म्हटला तरी मॅक्सिमम इफेक्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे. अगदी म्हणजे मुंबईपासून लंडनपर्यंतचा प्रवास त्यांचा आत्तापर्यंत इंटरव्हलपर्यंत आम्ही बघितला आहे. आणि त्यांचा प्रवास जरी माहीत असला मला सगळा, कारण त्यांच्या ताठ कणा या पुस्तकाचं अनावरण सोहळा मी 25 वर्षापूर्वी केला होता आणि तोही त्यावेळी तितकाच गाजला होता. हा चित्रपटसुद्धा गाजेल. प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट बघितला पाहिजे, कारण हा नुसता चित्रपट नाही आहे तर मराठी माणसाची यशोगाथा आहे. म्हणून हा मराठी बाणा जपला पाहिजे. आत्ता माझ्यासोबत आहेत ताठ कणा या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश सर. एक संघर्ष करणाऱ्या माणसाची गोष्ट, एका जिद्दी माणसाची गोष्ट. आणि एक जर जिद्द असेल आणि जर संघर्ष करायची तयारी असेल तर तो माणूस काय करू शकतो आयुष्यात, ह्याचं उदाहरण आम्हाला लोकांसमोर आणायचं होतं. पण आम्हाला त्यांच्या आयुष्यात असे काही प्रसंग सापडले की जे तुम्हाला बारीक सारीक गुदगुदल्या करत हसवत पुढे घेऊन जातात आणि त्यांचा संघर्ष थोडासा सोप्पा करून दाखवतात. खरं तर तो संघर्ष नसतो, ते तुमचं कर्म असतं, ते तुम्ही कर्म करा असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ते आम्ही त्यांच्या पुस्तकातनं किंवा त्यांच्या आयुष्यातनं आम्ही हे शिकलो आणि ते लोकांसमोर आणायचा प्रयत्न केला. तर मंडळी, कसा वाटला एपिसोड? मला माहिती आहे तुम्हाला आवडलेलाच असणार आहे. आणि अशाच प्रकारे येणारे नवनवीन चित्रपट, नाटकं या सगळ्यांची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमचा प्राईम शो नक्की बघत राहा. आणि तसंच आमच्या झेन एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच आमचं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, ते सुद्धा फॉलो करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन शोजचे अपडेट्स असेच मिळत राहतील. ओके, थँक्यू, बाय.